नमस्कार. श्रद्धेय रामभाऊ पाटील आमचे आबाजी यांच्या निमित्ताने आम्ही बऱ्याच वर्षांपासून जेव्हा पण वारी पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त जाते तेव्हा आमच्या इथे माऊली हॉस्पिटलच्या तर्फे आम्ही सगळ्या वारकऱ्यांना स्नेहभोजन करतो सकाळी जाताना. त्याच्यानंतर त्याच्यासोबत त्यांना आम्ही शिदोरी आणि इमर्जन्सी किट देतो. त्याच परंपरेनुसार आज आपल्या इथून वारी निघालेली आहे पंढरपूरला जायला आणि त्यांचं स्नेहभोजनासाठी सगळं अरेंजमेंट केलेली आहे आणि त्यांची सुखरूप वारी इथून निघालेली आहे. एकदम व्यवस्थित सगळं झालेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी इथे आले, सगळ्यांनी इथे व्यवस्थित सगळ्यांचा सत्कार केला, प्लस सगळ्यांना वाढलं, त्याच्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. रावेर आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या वारकऱ्यांचा माऊली फाउंडेशनतर्फे सन्मान, वैद्यकीय व भोजन किटचे वाटप. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरातून पंढरपूर वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांचा माऊली फाउंडेशनच्या वतीने उत्साहपूर्ण सन्मान करण्यात आला. वारकऱ्यांच्या सेवेला प्राधान्य देत त्यांना मेडिकल किट तसेच भोजन किट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. सावदा रोडवरील माऊली हॉस्पिटलसमोर आयोजित कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी वारकरी रामभाऊ पाटील यांच्या हस्तेही पूजन करण्यात आले. त्यानंतर पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक आरोग्य साहित्य व भोजन किटचे वितरण करण्यात आले. यावेळी डॉक्टर संदीप पाटील यांनी वारकऱ्यांच्या बसचे पूजन करून सुखरूप वारीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान संवाद साधताना डॉक्टर योगिता पाटील म्हणाल्या, वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सेवा, समर्पण आणि मानवतेचा संदेश देणारी परंपरा आहे. हजारो वारकरी पायी प्रवास करतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढेही असे उपक्रम सातत्याने राबवले जातील. याप्रसंगी तहसीलदार दीपा जेधे, डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर योगिता पाटील, भास्कर पहलवान, डॉक्टर एस.आर. पाटील, डॉक्टर दत्ताप्रसाद दलाल, डॉक्टर रणजित पाटील, डॉक्टर डिंगंबर पाटील, डॉक्टर ताराचंद सावळे, माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, सी.एस. पाटील, योगेश पाटील, निलेश पाटील, अशोक शिंदे, श्याम भामरे, बाला आमोदकर, चेतक कुमार गिनोत्रा, रावेर शिक्षण संवर्धक संघाचे अध्यक्ष संतोष अग्रवाल, विजय पाटील, शैलेंद्र अग्रवाल, बी.एस. पाटील, आरिफ एस.एम.डी. तसेच विविध सामाजिक संस्था, गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य आणि शहरातील मान्यवर उपस्थित होते. रावेरसह खिरोदा, वाघोड, रमजीपूर, शिंगाडे आदी परिसरातील वारकरी या उपक्रमात सहभागी झाले. उपस्थितांनी माऊली फाउंडेशनच्या या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करत वारकऱ्यांना आनंदी, निरोगी आणि मंगलमय वारीच्या शुभेच्छा दिल्या. अनवार अली की रिपोर्ट. रामभाऊ उघडू पाटील पुनखेडेकर हे आमचे आजोबा, तर हे गेल्या त्यांच्या 98 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी वारी कधीही चुकवलेली नाही आहे आणि त्या वारीची परंपरा आम्ही चालू ठेवू इच्छितो आणि म्हणून इथं आम्ही पंढरीला जे जे वारकरी जात असतात त्या वारकऱ्यांचा सत्कार समारंभ व स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवत असतो. जाताना गाड्यांमध्ये आम्ही शिदोरी आणि इमर्जन्सी औषधी देत असतो. या ठिकाणी आम्ही बऱ्याचशा मंडळींना आमंत्रित करतो जेणेकरून ते वारकऱ्यांची सेवा करू शकतील आणि असं भक्तिभावामध्ये आणि आनंदाच्या वातावरणामध्ये रावेरवरून आणि रावेर परिसरातील मंडळींची वारी इथून निघत असते आणि पंढरपूरला जाऊन ते भक्तिमय वातावरणात रममय होतात आणि वारी आटपून ते आपल्या आपल्या गावाला परत येत असतात. तर अशा वारीची सेवा करायला आम्हाला मिळाली यात आम्ही आमचे धन्यवाद समजतो. नमस्ते.